आज दिनांक 7 मे सकाळचे साधारण 1:30 ते 2च्या मध्ये भारताच्या एअरफोर्सनी अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानवर एक हल्ला चढवला। वेदनादायक पण सुंदर नाव ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूर शंकरानी तृतीय नेत्र किंचित किलकिला करून तांडवाचा ताल तर सुरू केला। आता राक्षसांनी ठरवायचं की विनाश ओढवून घ्यायचा का शिवशक्तीला शरण जायचं। तेव्हा एका बाजूला पाकिस्तानचा प्रवक्ता आम्हाला आता हे अधिक वाढवण्यामध्ये रस नाही असंही म्हणतोय, पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी सैन्याचं स्टेटमेंट आहे की आम्ही याला सुद्धा आमच्या सोयीने आमच्या योग्य वेळी उत्तर देऊ। हा जनरल मुनीर म्हणला की आम्ही मुसलमान म्हणून आम्ही वेगळे आणि आम्ही हिंदूंबरोबर राहू शकत नाही। आमचा धर्म वेगळा, आमच्या श्रद्धा वेगळ्या, आमच्या जगण्या वागण्याच्या पद्धती वेगळ्या, आमच्या महत्वाकांक्षा वेगळ्या, म्हणून तर आपण पाकिस्तान निर्माण केला। पाकिस्तान तरी खतम झालं पाहिजे किंवा हे पाकिस्तानला पाकिस्तान पण देणारी ही जी दहशतवादी वृत्ती आणि ही दहशतवादी विचारधारा खतम झाली पाहिजे आणि भारत देश त्याची ही लोकशाही त्याचं एकराष्ट्रीयत्व बळकट ठेवून आपला विजय होण्यासाठीची दीर्घकाळची लढाई। पण पुढचं सर्व लक्षात घेत आपल्यालाही आपण नागरिक आणि या देशाचं सरकार या नात्याने ही लढाई जिंकण्यासाठीच लढायचं आहे, पण त्यासाठी मन पण तयार ठेवायची। आज दिनांक 7 मे सकाळचे साधारण 1:30 ते 2च्या मध्ये भारताच्या एअरफोर्सनी अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानवर एक हल्ला चढवला। 9 ठिकाणी बॉम्बिंग केलं, त्यातली 5 ठिकाणं पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहेत, पण 4 ठिकाणं प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये आहेत आणि यशस्वीरित्या बॉम्बिंग ते पण यावेळी प्रत्यक्ष पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये न जाता केलेलं बॉम्बिंग आहे। याचं वेदनादायक पण सुंदर नाव ऑपरेशन सिंदूर असं देण्यात आलं। पहलगामला 22 एप्रिलला नाव आणि धर्म विचारून आणि पॅन्टी उतरवायला लावून आणि महिलांनी बांगड्या फोडल्यान, कुंकू पुसलेन, मंगळसूत्र तोडली आणि अल्लाहू अकबरच्या आणि घोषणा देणं, कलमा पढायला त्या ज्या निरपराध 28 जणांना मारलं म्हणजे महिलांचं कुंकू पुसलं, त्याचं हे भारत देत असलेलं उत्तर, विचारपूर्वक ठेवलेलं नाव ऑपरेशन सिंदूर। मला जेव्हा हे
तपशील कळला त्यावेळेला मनामध्ये आपोआप उभारून आलेली पहिली प्रतिक्रिया जी मी समाज माध्यमांवरही मांडली, त्या मनामध्ये अंतःकरणाच्या तळातून उसळून आलेल्या ओळी आहेत. ऑपरेशन सिंदूर, शंकरानी तृतीय नेत्र, किंचित किलकिला करून तांडवाचा ताल तर सुरू केला. आता राक्षसांनी ठरवायचं की विनाश ओढवून घ्यायचा का शिवशक्तीला शरण जायचं. ऑपरेशन सिंदूरचं हे माझ्या मनातलं आकलन आहे. पाकिस्ताननी पहलगाम घडवून आणलं, त्यामागे पाकिस्तानची नीट सोची समजी चाल आहे. पण पाकिस्तान सहित जगाला आता माहितीये की गप बसून ऐकून घेणारा भारत देश आता राहिलेला नाही. आता हा भारत देश आरेला कार्य करणार. आता जर तू भारताच्या दिशेने हात उचलला तर तुझे दोन्ही हात खांद्यापासून उखडून काढायची तयारी केली जाणार. स्ट्रॅटेजिक चिंतनामध्ये असंच काहीतरी पाकिस्तानला हवं असूही शकतं. तेव्हा 22 एप्रिलला पहलगाम मध्ये हत्याकांड घडवताना हे पाकिस्तानला माहिती आहे की भारत अंगावर चाल करून येणार. उरतं ते भारताचं कौशल्य की नुसतं वरवर गरम डोक्याने काहीतरी घुसले हे न करता एका शांत थंड डोक्याने पण नीट योजना करून आपल्या सोयीची वेळ, आपल्या सोयीचं युद्धाचं मैदान, आपल्या सोयीची युद्धाची पद्धत पण शत्रूला ठेचायचा. या प्रक्रियेचं माझ्या मनामध्ये आलेली प्रतिमा सृष्टी आहे की शंकरांनी आत्ता कुठे तिसरा डोळा तो सुद्धा किलकिला केला, अजून पूर्ण उघडला नाही म्हणतोय. ऑपरेशन सिंदूर की नीट पहाटेच्या 1:30 ते 2च्या मध्ये भारताच्या एअरफोर्सनी 9 ठिकाणी बॉम्बिंग घडवून आणलं. हा या शिवानी फक्त किंचित किलकिला केलेला तिसरा डोळा आहे. पण जो ताल लावला तो या शिवाच्या तांडवाचाच ताल आहे. पाकिस्तान आणि त्यातल्या दहशतवाद्यांच्या रूपाने जो राक्षस आहे, आता त्या राक्षसानी आणि त्याला जोपासणाऱ्या पाकिस्तानने लक्षात ठेवायचंय की तुम्हाला हे वाढवून विनाश ओढवून घ्यायचंय का या शंकराच्या तांडवापुढे शरण जायचंय. आता कळेल येत्या काही काळामध्ये. आत्ता कुठे शंकराने तिसरा नेत्र किलकिला केला. ऑपरेशन सिंदूर बाबतीत भारताने मांडलेलं स्टेटमेंटही अतिशय तोलून मापून विचारी आहे आणि घेतलेली पहिली ऍक्शन सुद्धा तितकीच तोलून मापून विचारी आहे. भारताच्या त्या अधिकृत भाषेमध्ये कुठेही उगाच बँडबाजा, उगाच ब्रेव्हॅडो म्हणतात इंग्लिशमध्ये, या टाईपचा काही भाषेचा फुकटचा अलंकारिक शृंगार वगैरे काही नाही. 22 एप्रिल पहलगाम पाकिस्ताननीच घडवलेलं हे दहशतवादी कृत्य. भारत उत्तर देणार, पण आता हे पहिलं दिलेलं उत्तर असं नेमकं तोलून मापून मोजून मापून आहे. दहशतवादी तळांवर हल्ले केले, पण आवश्यक आहे तिथे पाकिस्तानमध्ये सुद्धा घुसून केले. जर पाकव्याप्त काश्मीर त्यातली 5 ठिकाणं आहेत तर भारत पाकिस्तान संबंध, त्यातला सिमला करार, त्यामध्ये
काश्मीर हा दोन देशांमधला विवादास्पद प्रदेश आणि मुद्दा आहे आणि आम्ही फक्त जमिनीवरची स्थिती मान्य करतोय की हा पाकिस्तानकडचा काश्मीर आहे, हा भारताकडचा आहे आणि सैन्याची जमिनीवरची ही स्थिती त्याला म्हणायचं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, नियंत्रण रेषा, हे सिमला करारात दिलेली मान्यता. मुद्दा हा आहे की त्यामुळे नियंत्रण रेषा ओलांडणे याला आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये तरी युद्धाचं कृत्य, ऍक्ट ऑफ वॉर म्हणत नाहीत. की जर काश्मीर हा भारत पाकिस्तान मधला डिस्प्युटेड टेरिटरी, विवादास्पद प्रदेश आहे, तर तिथे एकमेकांनी घुसून काही कारवाई केली तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर म्हणता येत नाही. मग पाकिस्ताननी पहलगामला जे केलं ते नीट स्ट्रॅटेजिकली विचार करू नये की याला ऍक्ट ऑफ वॉर, हे भारताविरुद्धचं युद्ध असं नाही म्हणता येणार. उलट देखावा असा उभा करता येईल की काश्मीरमधल्या स्थानिक जनतेनी भारत आणि भारत सरकारनी लष्करी बळावर ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमध्ये केलेला उठाव आहे, ते त्यांचं स्वातंत्र्य युद्ध आहे, ते मिलिटंट्स आहेत आणि त्यांना टेररिस्ट, दहशतवादी म्हणायचं नाही. ही नीट आहे सोची समजी. पण त्याला आता भारताने जी ठेवून दिलेली थोबाडीत आहे ती पाक व्याप्त काश्मीरमधले सुद्धा दहशतवाद्यांचे 5 तळ उद्ध्वस्त केले, पण पाकिस्तान मध्ये सुद्धा तळ उद्ध्वस्त केले. याचा अर्थ आहे की भारत पाकिस्तानला आणि जगाला सांगतोय की आमच्या विरुद्ध जर दहशतवादी कारवाया झाल्या तर जिथे जिथे त्या दहशतवादी कारवायांना आधार मिळतो तिथे तिथे आम्ही ठोकून काढू. तर प्रत्यक्ष पाकिस्तानात सुद्धा आवश्यक ते बॉम्बिंग करून जे 4 तळ उद्ध्वस्त केले, तर उदाहरणार्थ त्यातला एक आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे मुरिडके. हे तर पाकिस्तानकडच्या पंजाब मधला फरीदकोट जिल्हा आणि हे जमियत उद दावा या दहशतवादी संघटनेचं ते मुख्यालय आहे. जमियत उद दावा ही फक्त लष्कर-ए तय्यबाची बदललेली पार्टी आहे. आधीचं नाव लष्कर-ए तय्यबा, तिचा संस्थापक मौलाना अझहर मसूद, की ज्यांनी मुंबईवरचा जो दहशतवादी हल्ला आहे 26 नोव्हेंबर 2008चा, त्याचा मुख्य सूत्रधार, आणि त्या दहशतवाद्यांचं अजमल कसाब सकट प्रशिक्षण ह्या मुरिडकेतल्या तथाकथित नाव जमियत उद दावा या संघटनेच्या पाठीखाली त्याचं प्रशिक्षण झालं. आत्तापर्यंत मिळालेल्या बातम्यांनुसार सुद्धा मुरिडकेला जे बॉम्बिंग झालंय त्याच्यात या मौलाना अझहर मसूदच्या फॅमिलीतलेही 10 जण मारले गेलेत. पण भारताने हा जो पहिला प्रतिसाद पहलगामला दिला हा असा नीट मोजून मापून आहे. पुढे आता काय होतं पाहायचंय. पहिले पाकिस्तान मधनं समोर आलेले अभिप्राय 2 टोकाचेही आहेत, अधिकृत सरकारी सुद्धा. तेव्हा एका बाजूला पाकिस्तानचा प्रवक्ता आम्हाला आता हे अधिक वाढवण्यामध्ये रस नाही असंही म्हणतोय, पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी सैन्याचं स्टेटमेंट आहे की आम्ही याला सुद्धा आमच्या सोयीनी आमच्या योग्य वेळी उत्तर देऊ. ही अर्थात 2 देश त्यांच्यातली डिप्लोमसी आणि लष्करी नातं ह्याच्यात वापरली जाणारी स्टँडर्ड भाषा आहे. पण पाकिस्तानचा स्वभाव लक्षात घेतला तर आपण भारतीयांनी तर ध्यानात ठेवायला हवं की पाकिस्तान आणि त्यातले हे दहशतवाद आणि दहशतवादाला आधार देणारी विचारधारा म्हणजे धर्मांध इस्लाम आणि पाकिस्तानचं सरकार, सैन्य हे सहजासहजी सोडणार नाहीयेत. त्यासाठी भारताने, भारतीय जनमानसानी आणि सामान्यातल्या सामान्य नागरिकांनी सुद्धा आपल्या मनाची, आपल्या वागण्याची, सार्वजनिक जीवनात शिस्तीची सुद्धा आता सर्व तयारी ठेवायला हवी. मी माझं कालच्या रात्रीचं काम संपवून साधारण रात्रीचे 11:30-12ला झोपायला जायचं होतं, तरी मनामध्ये अशा सगळ्या विचारांना एक आकार आला. म्हणून मी सहज एक 4 ओळीची पोस्ट समाज माध्यमांवर दिली होती. कालच्या रात्रीचे 11:30 आहेत, पण मी शब्द लिहिले
Defeating enemy means destroying enemies' will to wage war and ability to wage war. की सैन्यामध्ये शत्रूचा पराभव करायचा म्हणजे उद्दिष्ट 2 असावी लागतात. शत्रूची युद्ध करण्याची इच्छाच खतम करणे. शत्रूला नीतिधैर्य एवढं खचवणे की शरणागतच जाऊन बाबा आता माफ करा, क्षमा करा आणि नको युद्ध. डिफीटिंग एनिमी मीन्स डिस्ट्रॉइंग एनिमीज विल टू वेज वॉर. की युद्ध करण्याची इच्छाच मुळात खतमच. पण त्याचबरोबरीने दुसरं आहे कपॅसिटी टू वेज वॉर. युद्ध करता येण्याची क्षमता. मग ते येतं अर्थात सगळे सैन्य, त्याचे तळ, सैनिकी उत्पादन आणि मग वीज, पाणी इत्यादी. ती वाटचाल सर्वंकष युद्धाकडे जाते, टोटल वॉर. तेव्हा पहलगाम आणि आता भारताने हा आता दिलेला असा मोजून मापूनचा प्रतिसाद, इथून पुढे उलगडत जाताना ती अधिक मोठ्या युद्धाच्या दिशेने जाऊ शकते का? तर याचं खरं म्हणजे उत्तर आहे हो, जाऊ शकते. माझा अंदाज आहे की आपण त्या सर्व पुढच्या गोष्टींचा विचार करूनच हे पाऊल ठरवलंय. शेवटी हा एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उलगडणारा भीषण असा बुद्धिबळाचाच खेळ आहे. पाकिस्ताननी जेव्हा पहलगामचं आपलं प्यादत चालवलं त्यामागे पाकिस्तानचा सुद्धा नीट सोची समजी स्ट्रॅटेजी नीट. आणि आता ती लक्षात घेऊन पाकिस्तानची जी मूळची खुनशी स्ट्रॅटेजी आहे ती कशी विध्वंस होईल तिचा, असं भारताला पाऊल उचलायचं. पण ते उचलताना मग बुद्धिबळातल्या डावामध्ये प्रतिस्पर्ध्याने काय चाल चालली ती चालताना त्यांनी पण पुढच्या 5, 7, 8 चालींचा विचार केलेला असणार आहे. ते लक्षात घेऊन त्याच्या त्या चाली फिसकटवणारी मला चाल काय चालायची आणि तरी ही मी चाल चालल्यानंतर प्रतिस्पर्ध्याचे विविध प्रतिसाद काय असणार, त्याला माझा कोणता प्लॅन, कोणती योजना माझी तयार आहे, असा तो आता उलगडत जाणारा अतिशय डेंजरस पण त्याच वेळी अपरिहार्य असा असलेला बुद्धिबळाचा डाव आहे. पाकिस्ताननी जेव्हा पहलगामचं पाऊल उचललं त्याच्या काही दिवस आधी त्यांचा आत्ताचा सरसेनापती जनरल असीम मुनीर, की जो स्वतः टोकाचा धर्मांध इस्लामिक तो सेनाप्रमुख आहे, त्याला मुल्ला मुनीरच म्हणतात त्याला. त्यांनी पाकिस्तानचं सर्व एलिट अभिजन वर्ग पाकिस्तान चालवणारे जे त्यांच्या सर्वांशी बोलताना हा जनरल मुनीर म्हणला की आम्ही मुसलमान म्हणून आम्ही वेगळे आणि आम्ही हिंदूंबरोबर राहू शकत नाही. आमचा धर्म वेगळा, आमच्या श्रद्धा वेगळ्या, आमच्या जगण्या वागण्याच्या पद्धती वेगळ्या, आमच्या महत्वाकांक्षा वेगळ्या, म्हणून तर आपण पाकिस्तान निर्माण केला. जनरल असीम मुनीरच्या त्या बोलण्यामध्ये इस्लामिक धर्मांधता तर आहेच, पण तो एकाच वेळी दिलेला पाकिस्तानाच्या इस्लामिक धर्मांधतेला असलेला संदेश आहे. त्याच वेळी तो तिकडे बांगलादेशमध्ये 5 ऑगस्ट 2024 सत्ता परिवर्तन घडवून आणून शेख हसीना वाजेद यांना पळून यावं लागलं भारतात आणि तिकडे बांगलादेशची सत्ता सुद्धा बांगलादेशातल्या इस्लामिक धर्मांध संघटनांकडे आहे. मोहम्मद युनुस हा त्यांचा चेहरा आहे. जनरल असीम मुनीरचं हे भाषण हा त्यांना पण असलेला मेसेज आहे. इतकंच काय, जनरल असीम मुनीरला कुठेतरी भारतात हिंदू मुस्लिम तणाव आणि भेद आणि पेटवून जर भारतातल्या मुठभर जरी मुस्लिमांची डोकी जर फिरवता आली की आम्ही मुस्लिम म्हणून आम्ही वेगळे, आमचं राष्ट्र आणि आम्ही काय हिंदूंच्या बरोबर राहू शकत नाही, त्यातनं भारतामध्येही हिंसाचाराला प्रोत्साहन देणे, असं त्याच्या भाषणामागची नीट स्ट्रॅटेजी आहे. शिवाय
पाकिस्तानची स्थितीच आत्ताची नाजूक आहे, गंभीर आहे आणि डावाडोल आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची बोंबाबोंब आहे. पाकिस्तान तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. आत्ता जो शिल्लक पाकिस्तान आहे त्याचे 4 प्रांत, यापैकी अफगाणिस्तानच्या सीमेवर जो येतो नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सेस, तिथे तर चक्क पाकिस्तानी सैन्याशी त्या भागातले जे इस्लामिक दहशतवादी, की त्यांची संघटना TTP, तेहरीके तालिबान पाकिस्तान, की जे अफगाणिस्तानातले तालिबानचेच प्रतिनिधी आहेत, आणि अफगाणिस्तानशी अघोषित युद्धच चालू आहे तिथे. त्याची पार्श्वभूमी जाते ब्रिटिश काळात 19व्या शतकात जी अँग्लो अफगाण युद्ध झाली आणि त्यामध्ये एक करार झाला. त्याच्यात त्यावेळचा भारत म्हणजे पाकिस्तानही त्यावेळचा, तो आणि अफगाणिस्तानमधली सीमारेषा ठरली डुरांड, ते ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव आहे. अफगाणिस्तानला ती डुरांड रेषा मान्य नाहीये. तो संघर्ष आत्ता चालू आहे. दुसरा प्रांत बलुचिस्तान, तिथे तर पाकिस्तान, मुळात बलुचिस्तानला पाकिस्तानात जायचंच नव्हतं. तो एक स्वतंत्र विषय, मी तुमच्याशी सुद्धा वेगळा बोलीन. पण आता तर तिथे बलूच लिबरेशन आर्मीच्या रूपाने मोठ्या कारवाया चालू आहेत आणि त्याला सामोरं जाता जाता पाकिस्तानच्या तोंडाला फेस येतोय. अशा प्रकारे सिंधमध्ये सुद्धा पाकिस्तानचा घटक असण्याबद्दलची अस्वस्थता असलेला एक मोठा वर्ग आहे आणि त्यांनी चालू केलेली चळवळ आहे GA सिंध चळवळ. तेव्हा अशा वेळी या डगमगणाऱ्या पाकिस्तानला सावरायला एकमेव आधार आहे धर्मांध इस्लाम. भारताचा, त्यातही हिंदूंचा म्हणजे काफिरांचा द्वेष. एवढी एकच गोष्ट काय ते जणू पाकिस्तानला एकत्र आणू शकते, नाहीतर पाकिस्तान फुटतोय आणि अर्थव्यवस्था तुटती आहे. आणि जगाच्या पाठीवर सुद्धा जे भारताचं वाढतं स्थान आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूला उभं राहायला कोणी नाही. जनरल असीम मुनीरचं ते भाषण स्ट्रॅटेजिकली महत्वाचं आहे आणि त्यामध्ये तो एका बाजूला इस्लामिक धर्मांधतेची प्रणाली पण सांगतोय आणि तो त्याच भाषणात म्हणलाय की काश्मीर ही आमची जगुलर व्हेन, इंग्लिशमध्ये त्यांनी वापरलेलं आहे की ती रक्तपुरवठा करणारी फार महत्वाची शीर असते, ती जर तोडली तर असं रक्तबंबाळ होत माणूस मरू शकतो. असीम मुनीर त्याच्या त्या भाषणात म्हणतोय की काश्मीर ही आमची अशी जग्युलर व्हेन आहे. त्याचं ते भाषण 22 एप्रिलच्या पुरेसा आधी झालं आणि तेही समाज माध्यमांवर आलं. तिथे सुद्धा मी दिली होती प्रतिक्रिया की हा सिग्नल आहे आणि याचा अर्थ आता काहीतरी काश्मीरमध्ये कारवाई केली जाणार. 22 एप्रिलला ती कारवाई घडली. तिचं जे उलट सुलट विचार विनिमय चालायचं ते चालू द्यात तऱ्हातऱ्हांचं. आज एवढं म्हणायला निश्चित जागा आहे की भारताच्या इंटेलिजन्स ब्युरोनी सुद्धा अंदाज दिले होते. आता हे इंटेलिजन्सच्या कामातली ही गुंतागुंत आहे. त्यांनी हे मांडलं होतं की पर्यटनाला बाधा पोचवण्याकरता आणि काश्मीर जे सुरळीत होतोय, कोटींच्या भाषेत तिथे पर्यटक येत आहेत, अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था येते आणि त्यामुळे काश्मीरमधला नागरिक सुद्धा मनाने सुद्धा भारताच्या बाजूचा होतोय. तरुण वर्गाला रोजगार मिळत आहेत, मग ते बंदूक उचलणार नाहीत. ह्याला सगळ्याला बाधा कशी आणा? तर पर्यटन स्थळांमधल्या गर्दीच्या कुठल्या तरी एका ठिकाणी या प्रकारचं काहीतरी भीषण कांड घडवून आणायचं. IBच्या कामाची गुंतागुंत ही आहे की हे सांगता येतं त्या दृष्टीने श्रीनगर, गुलमर्ग अशी काही जर जिथे प्रवासी जास्त संख्येने जातात, प्रत्यक्ष श्रीनगरमधलं दल लेक करता येतात व्यवस्था. पण जर दहशतवाद्यांनाही स्थानिक मदत आहे, जे दिसून आले आहे, नुसती स्थानिक नाही, चीनची पण मदत आहे. दहशतवादी व्हावेईचे फोन वापरत होते आणि पहलगाम नियंत्रण रेषेपासूनही 200 पेक्षा जास्त किलोमीटर आत आपल्याकडे, भारतातल्या काश्मीरकडे. पण मग काही स्थानिक आणि 2 तर निष्पन्नच झालेत की ते पाकिस्तानच्या सैन्यातले
प्रशिक्षित कमांडोज आहेत. दुःखामध्ये भारताचं तुका म्हणे त्यातल्या त्यात सुख म्हणजे एक एकता तिवारी नावाची महिला सोबत 15-20 जणांचा एक जथ्था घेऊन त्या आल्या होत्या आणि ते जे बैसरन व्हॅली तिकडं जायचंय तर तिथे तर रस्ते पण नाहीये, तिथे जीप वगैरे पण जात नाही, घोडेवाले चालत तरी जायचं ट्रेक करत किंवा घोडेवाले. तर ह्या एकता तिवारीचा जो घोडेवाला दोघं होते ते एकता तिवारीनी याची क्लिप आहे युट्यूबवर की ते दोघं घोडेवाले एकता तिवारींना तुमचा धर्म काय, तुम्ही हिंदू आहात का, त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती, त्या रुद्राक्षाच्या माळेला हात लावून सुद्धा आणि मग ते हिंदू धर्माला शिव्या देत होते. मग म्हणत होते कुराण येतं का, कलमा म्हणून दाखवा. असे सगळे ते सगळं वागणं एकता तिवारींना विचित्र वाटल्यामुळे त्यांनी एक अत्यंत चलाख गोष्ट केली, ते म्हणजे यांचं हळूच शूटिंग करून ठेवलं. आता निष्पन्न झालंय की जे 2 पाकिस्तानी कमांडोज त्यातला एक म्हणजे हा आहे आणि त्याला एका फोनवर बोलताना सुद्धा एकता तिवारीने ऐकलं. हे 22 एप्रिलच्या 2 दिवस आधी आहे, 20 एप्रिलला तो त्या फोनवर बोलताना की आपल्याला प्लॅन ए होत नाहीये पण त्या बैसरन तिथे मी 35 मशीन गन्स ठेवलेले आहेत तर आपल्याला प्लॅन बी कडे जायचं. तर एकता तिवारी म्हणतात की हे मी कळवलं आणि माझ्या माणसांना मी तिकडे बैसरनमध्ये नेलं नाही, वाचले. व्हायचा तो इन्व्हेस्टिगेशन होते पण पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे आणि त्याला स्थानिकांची मदत आहे आणि चीनी सॅटेलाइट्सनी सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. हे सगळे मुद्दे स्वयंस्पष्ट आहेत. आता याला पाकिस्तानचा हा डाव समजून उलटा फटका कसा द्यायचा हे आपलं कौशल्य. मधल्या दिवसांमध्ये 22 एप्रिल ते 7 मे आजची सकाळ भारताने आधी जागतिक लोकमत आपल्या बाजूने केलं. हे आपली डिप्लोमसी. ते स्वतः पंतप्रधान आणि आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचे राष्ट्राध्यक्ष, इतकंच काय 3 मुस्लिम बहुसंख्याक देश, त्यांचं राज्यघटनेनुसार इस्लामिक आहेत पण सौदी अरेबिया, कतर आणि UAE म्हणजे गल्फ कंट्री, दुबई वगैरे, यांनी पहलगाम नंतर भारताला दिलाय पाठिंबा. अशा प्रकारे जनमत आपल्या बाजूनी. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेची बैठक झाली की ज्यातले 5 कायमस्वरूपी सदस्य त्यातल्या 4 भारताला पाठिंबा दिलाय. चीनने अर्थातच काम केलं पाकिस्तानला सांभाळून घेण्याचं. त्यामुळे पहलगामची घटना झाल्यावर द रेझिस्टन्स फ्रंट, TRF नाव लावणारी पण ती बदललेली पार्टी लष्कर-ए-तैयबाची, पहिले त्यांचं स्टेटमेंट होतं की आम्ही केलं पण त्यांचं नाव चीननी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या ठरावात येऊ दिलं नाही. पुढे या मधल्या दिवसांमध्ये हा पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ हा एका युरोपीय चॅनलशी बोलताना फाटक्या तोंडाने बोलला सुद्धा. ती चॅनलची अँकर या ख्वाजा आसिफला विचारते आहे की पाकिस्तान दहशतवादाचं काम गेली वर्ष करत आला ना. तो म्हणतो की पश्चिमेकरता आम्ही हे वी हॅव बीन डुईंग दिस डर्टी जॉब फॉर द वेस्ट फॉर लास्ट 30 years, की गेली 30 वर्ष आम्ही हे, वेस्ट म्हणजे नेटो आणि अमेरिका इत्यादी, तर यांच्यासाठी आम्ही गेली 30 वर्ष. हे तो फाटक्या तोंडाने बोललाच आहे. पाकिस्तान काय तोंडाने जगाच्या व्यासपीठावर म्हणणार आहे की आम्ही दहशतवादाला आम्ही पुरस्कार करत नाही, आम्ही आधार देत नाही, आम्ही प्रशिक्षण देत नाही. दुनिया जानतीये. पण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीननी सांभाळून घेतलं आणि पहिला जो ठराव झाला पहलगाम नंतर त्यामध्ये कुठे द रेझिस्टन्स फ्रंट आणि पाकिस्तान त्याला आधार देते याचा संदर्भच नाहीये. उरलेले 10 तात्पुरते सदस्य असतात त्यामध्ये यावर्षी पाकिस्तान आहे. आणि काल झालेल्या मीटिंगमध्ये, परवा म्हणजे UNSCच्या त्या मीटिंगमध्ये मात्र आता पाकिस्तानला खूप गंभीर प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही दहशतवादाला कसा आधार देता. तेव्हा एका बाजूला हे डिप्लोमसी, दुसऱ्या बाजूला आपण सिंधू करार स्थगित ठेवला. त्यानुसार भारताकडच्या नद्यांचं पाणी तर वापरायला पण 2019च्या
पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर तर सुरुवात केलीच आहे, पण आता आपण सांगितलं की आम्ही काय सिंधू करार आम्ही पाळणार नाही. आत्ता आहे तो स्थगित आहे, एवढं मात्र आपण लक्षात घ्यायला हवंय. इंडस ट्रीटी इज केप्ट इन अबेयन्स, पण पाकिस्तानचं नरडा आवळण्याचा उद्योग आहे. पाकिस्तानने त्यावर प्रतिसाद दिला की मग आम्ही पण सिमला करार स्थगित ठेवतो, तर आपल्याला आनंद, काय प्रॉब्लेम नाही. कारण की सिमला करारात असलं तर संरक्षण पाकिस्तानलाच आहे. तुम्ही जर सिमला करार तुम्हीच मोडत असाल तर आता तर आवश्यकता आक्रमण करायला उलट भारत मोकळा झाला असा त्याचा अर्थ होतो. आणि आपण आधी पाकिस्ताननी भारतीय विमानांना पाकिस्तानी हवाई हद्दीतून बंदी केली. आपण एक आठवडा लावला त्यानंतर, पण आपणही पाकिस्तानी विमानांना बंदी केली. पण पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरं आपण बंद करून टाकली, व्यापार बंद करून टाकला. तरी मी ह्या सगळ्याला मिळून म्हणेन की हे एक प्रकारचे सिम्बॉलिक, पाकिस्तानला आर्थिक पाकिस्तानच्या नाड्या आवळणारं, एवढ्यावरनं भागणार आहे असं नाही. पण वेळोवेळी पाकिस्तानला वर्ल्ड बँक आणि IMF मदत करत असतात. तर आता यावेळी भारताने या दोघांसमोर म्हणलं की तुम्ही करताय पाकिस्तानला मदत, पण पाकिस्तान ती मदत कशा करता वापरते तुम्ही लक्षात घ्या. आणि ती दहशतवादाकरता आणि ते भारताविरुद्ध आहे. त्यामुळे यावेळेला मदतीविषयी सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. अशी सर्व आधी पार्श्वभूमी तयार करून, आणि शिवाय जसं शत्रूच्या अंगावर गरम डोक्याने चालून जायचं नसतं, तसं मी ह्याला शिवाजी महाराजांचा वारसा असा शब्द दिलाय की आपल्या प्रतिभेतून शत्रूवर मात करण्याचे नवे नवे उपाय काढायचे असतात. याला मी शिवाजी महाराजांचा वारसा म्हणते. तर शत्रूला अपेक्षित दिशेने तो हल्ला असता कामा नये. त्याला ताणाखाली ठेवलं पाहिजे, त्याला सतत काळजीत ठेवलं पाहिजे की आता कुठून येणार हल्ला, का जमिनीवरनं येणार, का हवेतनं येणार, का समुद्रामधून येणार, आणि प्रत्यक्ष जेव्हा येईल तेव्हा तो अनपेक्षित तऱ्हेने आला पाहिजे. त्यामुळे गेल्या काही दिवसांच्या मध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मीटिंग, आपले तिन्ही सेना प्रमुख आपले पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना भेटतायत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भेटतायत, मग पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटतायत. ही आपली लोकशाही प्रक्रिया आहे. त्यामध्ये मध्ये एकवेळी निर्णय की सैन्याला पूर्ण मोकळीक दिली, खुली छूट, की आता प्लॅन आणि तुम्ही नीट करा. पण हे सगळे पाकिस्तानला मेसेजेस आहेत. आणि ताणाखाली पाकिस्तानला ठेवणे, फटका ठेवून द्यायचा तेव्हा तो आपल्या सोयीचा. आजच्या सकाळी आपण तो पहिला फटका ठेवून दिला. पाकिस्तान तो ऐकून थांबणार आहे का पाकिस्तान वाढवणार आहे हे येत्या काही दिवसात कळेल. मला कळणारी जागतिक कूटनीती मला हे निश्चित सांगते की आत्ता पाकिस्तानवर अमेरिकेसहित अनेक देशांचा दबाव असणार आहे की आता जरा गप्प बसा, वाढवू नका. इंग्लिश शब्द एस्कलेट. आणि तसे काही राजकीय दृष्ट्या सोयीचे आवाज पाकिस्तानमधनं काही निघताना दिसतात. पण मग मी माझा अंदाज आणि माझं आकलन सांगतोय की पाकिस्तान काय असा गप्प बसणारा देश नाही. 22 एप्रिलला जो हल्ला केला ती स्टाईल हमासची आहे. तिकडे गाझा पट्टीतली दहशतवादी संघटना हमासनी 7 ऑक्टोबर 2023ला इस्रायलचा सण साजरा होत असताना निरपराध नागरिकांच्यावर हल्ला करून 200 पेक्षा जास्त जणांना कैद करून नेलं. सुमारे 1,500 जणांना त्या एका हल्ल्यात मारलंय. आणि तेव्हापासून तिकडे तो राडा चालू आहे. बरं, तो नुसता अरब इस्रायल संघर्ष किंवा इस्रायल गाझा हा काय 7 ऑक्टोबर 2023 पासून चालू नाही. त्याला गेल्या 107 वर्षांची फार मोठी दीर्घ परंपरा आहे. पण पहलगामचा हल्ला हमास स्टाईलमध्ये आहे. त्या 22 एप्रिलला तो हल्ला होताना मी उत्तराखंडमधल्या प्रवासात होतो. दुपारी जेव्हा बातमी आली मी आधी खातरजमा सगळी करून घेतली नेमकं काय घडलंय, आणि एक ओळीची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर मी दिली होती. मी लिहिलं होतं, पहलगाम इथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला, पाकिस्तानला विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यावेळी आणखी काही गोष्टी डोक्यात येऊ नये मी ठरवलं ह्या आत्ता बोलण्याच्या नाहीत, पण आता आज बोललेल्या चालतील. तो जो पहलगामचा हल्ला आहे तो हमास स्टाईल आहे.
तर मग उत्तरही भारत इस्रायल स्टाईल देणार का? म्हणजे उलट ठोकणे. इस्रायलनी त्या गाझापट्टीचं वाटोळच केलंय आणि आता इस्रायल म्हणतं आता आम्ही ती गाझापट्टी ताब्यातच घेणार आहोत. भारताने निदान आता हे जे ऑपरेशन सिंदूर हे उलट ठोकलं तर आहे. आपण भारतीय नात्याने कोणी या भ्रमात नको राहायला की आता सगळं कसं शांत शांत होईल. नाही होणार, नाही होणार. शांततेची टाळी वाजायला दोन्ही हात असावे लागतात. दहशतवादाची एक हात उगारलेला चालतो, मग एक हात दहशतवाद उगारत राहणार आणि आम्ही आपलं म्हणत राहायचं नाही दोस्ती आहे, तो आमचा शेजारी आहे. हे नाही होगा. भारतीय मनाने हे लक्षात घेणं आवश्यक आहे की हा सिलसिला चालू राहणार. कुठपर्यंत? पाकिस्तान तरी खतम झालं पाहिजे किंवा हे पाकिस्तानला पाकिस्तान पण देणारी ही जी दहशतवादी वृत्ती आणि ही दहशतवादी विचारधारा खतम झाली पाहिजे आणि भारत देश त्याची ही लोकशाही त्याचं एकराष्ट्रीयत्व बळकट ठेवून आपला विजय होण्यासाठीची दीर्घकाळची लढाई. पण पुढचं सर्व लक्षात घेत आपल्यालाही आपण नागरिक आणि या देशाचं सरकार या नात्याने ही लढाई जिंकण्यासाठीच लढायचं आहे, पण त्यासाठी मन पण तयार ठेवायचे.